विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। याच्या निषेधार्थ राज्यात सर्वत्र वडेट्टीवार यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जात आहे। आज अहिल्यानगर शहरात नरेंद्राचार्य यांच्या भक्तगणांकडून काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ तीव्र घोषणा देण्यात आल्या। विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराज यांची माफी मागावी अशी मागणी भक्तगणांकडून होत आहे। माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी भक्तांकडून सांगण्यात आलं। घडलेल्या घटनेवर भक्तगण सोमेश्वर घोगरे, गणेश जगदाळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहुयात ते काय म्हणाले। आज जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा विजय वडेट्टीवार या व्यक्तीने अपमान केल्यामुळे आज आम्ही सर्व हिंदू धर्मीय एकत्र येऊन आज या विजय वडेट्टीवारचा निषेध करतोय। यांनी फक्त जगद्गुरु नरेंद्राचार्यजींचा अपमान न करता यांनी हिंदू धर्माचा अपमान केलाय। आज जगद्गुरु हे हिंदू धर्माचे धर्मगुरु आहे आणि यांनी या काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे। आणि जर विजय वडेट्टीवार यांनी स्वामीजींची माफी नाही मागितली, जगद्गुरु नरेंद्राचार्यजींची माफी नाही मागितली तर यांना आम्ही यांची जागा यांना दाखवून देणार आहे आणि उद्या होणाऱ्या इलेक्शन मध्ये यांना यांची जागा दाखवून यांना इलेक्शन मध्ये निवडून कसे येतील हे पण आम्ही बघणार आहे। त्यामुळे मी काँग्रेसवाल्यांना विनंती करतो का तुम्ही ह्या नेत्याला कुठेतरी याला समज दिली पाहिजे आणि यांनी स्वामीजींची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही। हे आम्ही आजच्या या आंदोलनाच्या निषेध मोर्चाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय। हिंदू धर्मातील संतांवर त्याने आज वक्तव्य केलेलं आहे। त्यामध्ये तो बोललेला आहे की त्यांना काही स्वप्न पडलं होतं का, साधू संत आहेत का, म्हणजे त्यांनी साधू संतांवर, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आज आपण जे काही हिंदू धर्माचं रक्षण आहे ते संतांमुळे होत आहे आणि त्यामुळे आज आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहे। त्याच्यामुळे त्याने जर आमच्या गुरूंची जर त्यांनी जर नाक घासून माफी मागितली नाही तर आम्ही भविष्यात तीव्र आंदोलन करू आणि येत्या इलेक्शन मध्ये आम्ही त्याला चॅलेंज देतो की तू पुढच्या वेळेस कुठेही आमदार म्हणून राहिलेला नसेल, आम्ही त्याला नक्कीच पाडणार। हा आम्ही नरेंद्राचार्यजी महाराज आणि पूर्ण हिंदू धर्माच्या वतीने त्याला आम्ही चॅलेंज करतोय। त्यांनी आमच्या स्वामीजींची, आमच्या सद्गुरूंची, हिंदू धर्मातील संतांची त्यांनी नाक घासून माफी मागावी एवढीच आम्ही त्याला हे करतो। नाही तर भविष्यातील पुढच्या भक्तगणांच्या तीव्र आंदोलनाला त्याला सामोरे जावे लागेल। श्री गुरुदेव।